रामजी मालोजी आंबेडकर, ज्यांना रामजी सकपाल असेही म्हटले जाते, हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता. ते ब्रिटिश भारतीय सैन्यात सुभेदार म्हणून कार्यरत होते. शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख गुण होते. सैन्यातील सेवेमुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व चांगलेच उमगले होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. रामजी मालोजी आंबेडकर हे धार्मिक वृत्तीचे, नीतिमान आणि विचारशील व्यक्ती होते. ते कबीर पंथांचे अनुयायी होते आणि समानता, मानवता व न्याय या मूल्यांवर त्यांचा ठाम विश्वास होता. बाबासाहेबांच्या जीवनावर आणि विचारांवर त्यांच्या संस्काराचा खोल प्रभाव पडलेला दिसून येतो. 2 फेब्रुवारी 1913 रोजी रामजी मालोजी आंबेडकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बाबासाहेबांना मोठा मानसिक धक्का बसला. तरीही वडिलांनी दिलेल्या संस्कारांच्या बळावर त्यांनी समाज परिवर्तनाचे महान कार्य पुढे नेले.